मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. जिथं ज्ञानदानाचं पवित्र कार्य करून सुसंस्कृत आणि संस्कारी पिढी घडवली जाते, अशा पवित्र ज्ञान मंदिरावरच चोरट्यांनी डल्ला मारत चोरी केली आहे. ही घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवारी 6 मेच्या सकाळी उघडकीस आली आहे. सध्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे शाळा बंद आहे आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन चोरट्यांनी इथं डल्ला मारलाय. घारगाव गावातील काही तरुण सकाळी शाळा परिसरामध्ये व्यायामासाठी जात असतात. तिथं गेल्यावर शाळेच्या ऑफिसचा दरवाजा उघडा दिसला. ही माहिती तात्काळ शिक्षक आणि ग्रामस्थांना दिली गेली. शिक्षकांनीही तातडीनं धाव घेत पाहणी केली असता 2 LED संच, DVR, CCTV कॅमेरा आदी साहित्याची चोरी झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक शांताराम आंबरे यांनी दिली आहे. सुट्टी असल्यामुळे शाळा बंद होती. नेहमीप्रमाणे आज सकाळी साधारणपणे 7च्या आसपास मला दूरध्वनीवरून माहिती समजली की शाळेचं ऑफिस तोडलेलं आहे. त्यानंतर ही माहिती समजल्यानंतर मी माझ्या काही सहकाऱ्यांना आणि व्यवस्थापन समितीतील काही सदस्य आणि गावातील काही मान्यवरांना याबाबत माहिती दिली. आम्ही सगळेजण इथे पोहोचल्यानंतर असं ध्यानात आलं की ऑफिसचं कुलूप तोडलेलं होतं आणि शाळेतील एक CCTV कॅमेरा तोडलेला होता. त्याचबरोबर 2 42 इंची TV संच चोरीला गेले आढळून आले. त्याचप्रमाणे DVR आणि CCTVची स्क्रीन जी आहे तीही चोरी गेल्याचं ध्यानात आलं. आम्ही सगळ्यांनी मिळून त्या घटनेची सगळ्यांनी पाहणी केली आणि दरम्यान घारगाव पोलीस स्टेशनशी आम्ही संपर्क केला आणि पोलिसांनी येऊन येथे सगळी पाहणी केली. 4 वर्षांपूर्वी देखील शाळेत चोरी झाली होती. ती चोरी पचल्यानंच चोरट्यांनी आता पुन्हा एकदा धाडस केलंय. यामुळे या चोरीचा सखोल तपास व्हावा अशी मागणी शिक्षक भाऊसाहेब ढोकरे यांनी केली आहे. या ठिकाणी जे ज्ञानदानाचं पवित्र काम चालू असतं, आता सुट्ट्या लागून 4-5 दिवस झालेत निकाल लागल्यानंतर, आणि या शाळेमध्ये ऑफिस फुटलं. ऑफिस फुटल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा एक कॅमेरा तोडला गेला, एकाच दिशा दुसरीकडे वळून दिली आणि आतमधून त्यांनी 2 LED संच आणि त्याचबरोबर कॅमेराचा DVR हा चोरून नेला. 4 वर्षापूर्वी सुद्धा अशीच घटना शाळेमध्ये झाली. स्वयंपाकगृह फोडलं गेलं, तेलाच्या पिशव्या ओतल्या गेल्या. त्यानंतर एक वर्ग उघडून त्या वर्गातला फक्त LED स्क्रीन नेला आणि मदरबोर्ड फक्त त्याच्यातला खोलून तो गायब केला. मग ती चोरी पचल्यामुळेच जणू काही ही चोरी 3-4 वर्षांनी परत झाली असं आम्हाला वाटते. कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ स्वकावला. जर त्या चोरीचा तपास त्याच वेळेस लागला असता तर परत त्या शाळेकडे कोणी डोकून वाकड्या नजरेने बघितलं नसतं असं आम्हाला वाटतं. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण CCTV कॅमेरे बसवले शाळेमध्ये आणि ते म्हणजे ग्रामपंचायतीने एवढं मोठं सहकार्य करूनही जर कॅमेरेच तोडून त्याचा DVR नेत असतील तर नेमकं ह्या वृत्तीला काय म्हणायचं. इतर वस्तू काही चोरीला गेल्याचं आढळून आलं नाही काही, परंतु निश्चितपणानं एक चोरी म्हणजे मागे पचलेली चोरी मुळेच ही चोरी झाली असावी असं आम्हाला निश्चितपणे वाटतं. म्हणून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, ग्रामस्थांना विनंती आहे की आपण ह्या चोरीचा, आपल्या ज्ञानदानाचं पवित्र काम या ठिकाणी चालतं, या ठिकाणी घडणाऱ्या घटनांचा आपण ताबडतोब शोध घ्यावा आणि त्याची पुढील कार्यवाही त्वरित करण्यात यावी. डिजिटल माध्यमातून शिक्षण देऊन विद्यार्थी शिकत होते. त्या LED संचावरच चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे विद्यार्थ्यांनी करायचं काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. यामुळेच घारगाव पोलिसांनी तातडीनं चोरीचा तपास लावावा अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश आहेर यांनी केली आहे. पोलीस स्टेशनला एक विनंती आहे, इथून पाठीमागे लय चोऱ्या झाल्या, पण त्या चोऱ्या कुठेही समोर येते नाही. इथून पाठीमागं 3-4 वर्षापूर्वी चोरी झाली. त्या चोरीचं एक 8-10 दिवसानंतर वाड्याला सापडले TV जी नुकसान झाली होती ती मिळून आली, पण चोर नाही मिळून आले. मग याचं समजायचं काय. तसंच आज सकाळी घारगावच्या शाळेमध्ये माधव खोलम हे रोज नेहमीप्रमाणे व्यायामात येत असतात. तर त्यांना समजलं आपलं ऑफिस तोडलेलं आहे चोरांनी.
तर त्यांनी आम्हाला कळवलं का शाळेचं ऑफिस चोरांनी चोरी केलेलं दिसते, फोडलेलं दिसतंय. तर आम्ही इथं ताबडतोब आलो. सगळे आले असताना आम्हाला दिसून आलं इथं की शाळेचं ऑफिस फोडलंय, शाळेचं CCTV कॅमेरा आहे ते फोडले, DVR चोरून नेला चोरट्यांनी. चोरांना काहीच पुरत नाही. शाळेतली जे लहान लहान मुलं त्या शाळेत TV शिकत असतात, ज्ञान घेत असतात, ते शाळेचे TV चोरून नेलेत. मग विद्यार्थ्यांनी करायचं काय? हा आमच्या पुढं मोठा प्रश्न उभा राहिलाय. आणि चोरांनी एवढंच नाही, इथून पाठीमागे नुसकानी ज्या केल्यात शाळा सोडून बाहेर बी, त्याही कधी गारगाव पोलीस स्टेशनने उघडकीस आणल्या नाही. आणि शाळेचं जे ज्ञान घेतात तिथं पण ज्या चोरांनी शाळेत ज्ञान घेतलं त्याच शाळेत परत चोर करायचा काय, असा आम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळं घारगाव पोलीस स्टेशनला एक आमचं विनंती आहे, आम्हाला तुम्ही कायदा हातात घ्यायला लावू नका. जर आमच्या हातात काही जर सापडले तर आम्ही तुमच्यापर्यंत येऊन देणार नाही. त्यावेळी मग घारगाव ग्रामस्थ जर रस्ते उतरायची वेळ आली तरी मागं पुढं बघणार नाही. त्यामुळं घारगाव पोलीस स्टेशनला एक कळकळीची विनंती, इथून पाठीमाग काय झालं असेल ते झालं असेल, पण ही चोरीचा तपास तुम्ही 100% लावलाच पाहिजे, लवकरात लवकर लावलाच पाहिजे. ही आमच्या सर्व घारगाव ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला कळकळीची विनंती. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश आहेर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कान्होरे, किशोर आहेर, आरिफ शेख, गणेश भोसले, लहानू जाधव, मुख्याध्यापक शांताराम आमरे, शिक्षक भाऊसाहेब ढोकरे, रंगनाथ गारे, विलास गवळी, उत्तम तळपे, रेश्मा आहेर, सायली गाडेकर यांची हजेरी होती. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.